जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये. मित्रांनो, मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असाल. आपण आलेलो चिपळूणवरून अंगणेवाडीच्या जत्रेसाठी. आणि मागच्या व्हिडिओत आपण दर्शन घेतलं ते आपल्या सिंधुदुर्गामधील म्हणजे आपल्या कोकणातीलच एकमेव असं स्फटिक शिवलिंगाचं. आत्ता आपण आलो आहे ना ते अंगणेवाडीमध्ये. जत्रेचा माहोल आहे ना, फुल एन्जॉय करतो आहे आपण. हे बघा, आपण पार्किंगमध्ये आलो आहे. पहिलं आपण विनायकच्या भाऊजींच्या घरी गेलेलो. तिथं जरा फ्रेश वगैरे झालो आणि भाऊजींचं घर एवढ्या जवळ आहे ना, मग तिथनं मंदिर दिसतं तुम्हाला. आता फुटेजमध्ये दिसतं, तिथनं घरातनं मंदिर दिसतं. म्हणजे काय व्ह्यू असेल विचार करा. नादखुळा. पण तिथं पार्किंग आहे त्यांच्या घराजवळ, पण जरा गोंधळ होऊ शकतो. गर्दी झाल्यावर पार्किंगमधून आम्हाला गाडी बाहेर काढायला भेटणार नाही. म्हणून जी ऑफिशियल पार्किंग आहे मालवणकडच्या दिशेने, तिथे आम्ही गाडी लावली आहे. ह्या आमच्या 2 गाड्या. आणि पार्किंगची जागा बघा केवढी आहे. फक्त ही बघा, ही आहे एक साईडची पार्किंग. म्हणजे कुठली? मालवणगडची पार्किंग. कणकवलीगडची वेगळी. जाम माहोल असतो, जाम माहोल. चला, आता जास्त वेळ न काढताय ना, तिथली तयारी कशी चालू आहे ते बघूया. आणि दर्शन घेता येते काय ते बघूया. सकाळी तर आपण पहाटे दर्शन घेणारच आहोत, आता रात्रीसुद्धा भेटते का ते बघूया. चला जाऊया जत्रेत. चाललो आहे आता मंदिराच्या दिशेने. आणि हे बघा, इकडे आहे ती एस टीची पार्किंग. इथे एस टी येतात, इथपर्यंत येतात. त्या साईड पुढे तिकडे पार्किंग आहे. इथे एस टी येतात. इथनं चालतच जायचं, जवळजवळ 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. आणि गर्दी भरपूर असते, त्यामुळे पोलीस प्रशासन पूर्ण आलं आहे. पोलीस प्रशासन आहे, त्यासोबतच इथल्या ज्या कणकवलीच्या असेल, मालवणच्या असतील, ह्या अग्निशामक दलाच्या गाड्यासुद्धा आहेत. म्हणजे कोणती दुर्घटना जर घडली, चुकून घडत नाहीच, पण जर घडली तर त्यासाठी उपाययोजना सुद्धा केलेली आहे. हे बघा. रोहित, कसं वाटतं पहिल्यांदा येऊन? हो रोहित शेठ, आज खूप भारी वाटते. पहिलाच अनुभव आहे आणि तुम्ही बघू शकताय चेहऱ्यावर माझ्या खुशी किती आहे. कारण एकंदरीत माहोल जो आहे पॉझिटिव्हिटी आणि ज्या एकंदरीत माहोल आहे, जे अभंग वगैरे इथं चालू आहे, म्हणजे एकदम कोकणातली जी जत्रा असते ती या ठिकाणी अनुभवण्याचा मला आता उत्सुकता लागले. आणि आल्या मला 1 तास झाला आहे आणि मी खूप खुश झालो यातच. आणि अजून बघायचं आहे पुढे काय काय अनुभव येत आहेत. आणि खरंच मी एन्जॉय करतोय. चला आता मंदिराच्या दिशेने जाऊया. जवळजवळ 1.5 किलोमीटर चालायचं आहे. आणि असे स्टॉल इथे आपल्याला पाहायला मिळणारच आहेत. चिनी मातीची भांडी असतील, प्लॅस्टिकची असतील, त्यानंतर दगडी भांडी असतील, सगळं असतील. खाऊ आहे, पाणी बॉटल, नाश्ता, सगळं इथं पाहायला मिळणार आहे. चला काय काय बघायला भेटेल ना ते बघूया. मित्रांनो, वातावरण जाम भारी आहे. भजनाचा आवाज तुम्हाला येत असेल बॅकग्राऊंडला. आत्ता मी आलो आहे ना ते मालवणकडनं जे प्रवेशद्वार आहे ना तिकडे आलो आहे. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता. ही अशी वाट असते आणि इकडून आत जाऊ शकतो. आणि रस्ता आहे ना, हा रस्ता या साईडला आहे, त्याच्या बाजूला दुकान आहेत. पण रस्त्यावर न ठेवता हाईट दिलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपण जशा फर्स्ट फ्लोअरला गेल्यावर कशा आपण चालत जातो तसं फर्स्ट फ्लोअरला जाऊन तिकडे डायरेक्ट मंदिरात एंट्री आहे. हा आहे मालवणकडचा गेट. कणकवलीकडनं सेम असंच की हाईट दिलेली आहे. हाईट देऊन रांगेत लोक जाऊ शकतात, अशी व्यवस्था इथं केलेली आहे. मित्रांनो, आता दाखवलं तुम्हाला गेट कसं असतं ना ते बघा. खालून जागा मोकळी राहते आणि तुम्ही वरनं रांगेत मंदिराच्या दिशेने जाता. हा मालवणला आलो आणि खाजा नाही खाल्ला असं होईल काय? हा बघा, आपल्या समोर बनतोय खाजा, 1 नंबर. हा गरम आहे आणि हा सुद्धा बनवतात. आता बनवताना बघूया खाजा कसा दिसतो तो आणि त्याची चव बघूया. गरम. हे बघा. हा. मित्रांनो, तो काय वास सुटलाय ना, वास. नादखुळा. आता हे सगळं आहे ना मिश्रण त्याच्यात मिक्स करणार. आणि हे रॉ आहे, ह्या गाठ्या, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेलं हे मिश्रण आणि फायनल प्रोडक्ट हा असा येतो. क्या बात आहे. गरम आणि वाफा सुटल्यात. आणि हे काम लगेच करावं लागतं, कारण की ते लगेच घट्ट होऊ शकतं. त्यामुळेच म्हणजे आपण गुलाबजामचे कशी ते हे असते, पाक असतो, त्या पद्धतीचाच पाक एक प्रकारे म्हणता येईल. गरम पण तो लगेच करावा लागतो. आणि हा गरम आहे तर आत्ता आलोय ते मंदिराजवळ. हे बघा, मंदिर कसं भारी सजवलंय ना, 1 नंबर आहे. इथं स्टेज आहे, हे आहे मंदिर. आणि हा त्याचा सभा मंडप. जाम भारी रंग सजवलाय, जाम भारी. चला आता आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे आपण कॅमेरा बंद करतोय. भेटूया थोड्याच वेळात.
दर्शन तर आता घेऊन झालं, अजून रूपं लावली नाहीत कारण की आपण आलो ते आदल्या दिवशी. रूपं लावणार आहेत उद्या सकाळी, बघूया आपलं तेव्हा दर्शन भेटतंय का. पण आता खूप सुंदर दर्शन झालं. गर्दी कमी होती गर्दी, पण कम्पॅरेटिव्हली उद्या जी गर्दी असणार आहे त्यापेक्षा कमी होती. आता आपण आलो आहे ते मालवणच्या दिशेकडून कणकवलीच्या दिशेकडे. हे आहे ते भराडी देवीचं मंदिर, तो आहे तो सभागृह आणि स्टॉल्स इथे आहेत, इकडे सुद्धा आहेत. जे भाविक येणार आहेत त्यांच्या सोयीसाठी इथे स्वच्छतागृहसुद्धा आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आणि जर स्वच्छतागृह शोधत असाल, हे आहे मंदिर आणि मंदिराच्या बॅक साईडलाच स्वच्छतागृहसुद्धा आहे. पोलीस प्रशासन इथं मागेच आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी पोलीस प्रशासन आहे आणि बाकीची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. मालवणचा प्रवेशद्वार तुम्ही मगाशी बघितलं, हे आहे कणकवली साईडनं प्रवेशद्वार. इकडून पुढे आहे ती कणकवलीकडनं आलात की तुम्हाला इथं प्रवेशद्वार पाहायला मिळतं. तुफान गर्दी सुरू झाली आहे, तुफान गर्दी. पोलीस प्रशासन खूप सज्ज दिसतं इथं. मॅनेजमेंट जबरदस्त आहे, म्हणजे मी माझं दुसरं वर्ष आहे. मॅनेजमेंट नादखुळा, जबरदस्त मॅनेजमेंट आहे. अशी मॅनेजमेंट आहे ना प्रत्येक जत्रेत असायला पाहिजे. जाम भारी. चला आता अजून कुठले कुठले स्टॉल आहेत ना ते बघूया. विनायक, तुला व्हिडिओ किती बोललेलो मागच्या वर्षी होते 6 गेट, आता किती दिसतात मित्रांनो. कणकवली प्रवेशद्वार गेट क्रमांक 9. म्हणजे इमॅजिन करा उद्या गर्दी किती असेल. भयानक गर्दी, जबरदस्त गर्दी असणार आहे. 9 गेट पण कमी पडतील मला वाटतं. जबरदस्त गर्दी असणार आहे आणि मॅनेजमेंट चांगली आहे. त्यामुळे ना मला असं टेन्शन नाही वाटत आहे की काय होईल, गोंधळ होईल वगैरे, अजिबात नाही. मॅनेजमेंट खतरनाक आहे, जबरदस्त आहे. मित्रांनो, अंगणवाडीच्या जत्रेत आलात आणि तुमच्याकडे जर कॅश नसेल तर एक सोय केलेली आहे इथे. हे बघा, कारण की इथे नेटवर्क नाही आहे. नेटवर्क नसल्यामुळे गुगल पे चालत नाही आहे. ज्याचं BSNL आहे त्यांनाच फक्त नेटवर्क आहे. जर तुमच्याकडे कॅश नसेल तर कार्ड घेऊन या. कार्ड घेऊन आला तर इथे ATM मशीन आहे तुमच्या सेवेसाठी. ते सिंधुदुर्ग बँकेची ATM मशीन आहे, तुम्हाला कॅश विड्रॉ करून घेऊ शकता. मंदिराकडून कणकवलीकडे जाणारा जो मार्ग आहे तिथे ही व्हॅन आहे आणि ते ATMची व्हॅन आहे ना त्याच्याच बाजूला आहे ना. हे बघा, इथे आपल्याला बचत गटाचे स्टॉल इथं वेगवेगळे पाहायला मिळत आहेत. सावित्र समूह, महिला बचत गट वेगवेगळे आहेत. खाऊचे प्रोडक्ट्स आहेत, काजू बदाम, नाचणी बिचणी सगळं आहे. वेगवेगळ्या पर्सेस, हँडमेड पर्सेस आहेत. आणि मला सर्वात जास्त आवडलेलं सांगतो तुम्हाला, हे बघा, हे मातीचे प्रोडक्ट्स. दिवा आहे, तांब्या पेला आहे, भांडी आहेत, फेंगशुई आहे आणि बाप्पा बघा कसलं भारी दिसतंय. जबरदस्त आहे, जबरदस्त कलेक्शन इथं आहे. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे नाश्ता करायला. वेगवेगळे स्टॉल्स आहेत, कन्फ्यूज व्हायला होतं आहे. एका स्टॉलवर थांबलो आहे, म्हणजे मालवण साईडचा रोड आहे ना तिथं थांबलो आहे. शेवटचं स्टॉल होतं तिथे. हे बघा, मंचुरियन घेतलेत. कशी टेस्ट आहे माहीत नाही, बघूया आता टेस्ट करून बघूया. जरी नाही आवडलं तर दुसरी काहीतरी डिश मागू. मित्रांनो, मंचुरियनला काही मजा नाही, तरी पण सगळी संपली. हे बघा, संपली. आता मागवली भजी. भजी बरी आहे, एकदम चांगली पण नाही, एकदम मंचुरियनसारखी पण नाही, खाण्यासारखी होती, व्यवस्थित मस्त आहे. त्यामुळे आता जरा स्नॅक्स तर झाला आहे. आपण आता जायचं आहे विनायकच्या भाऊजींकडे जेवायला. चला घरी जाऊया. आता आलो आहे विनायकच्या भाऊजींच्या घरी जेवायला. घर बघा ना कसलं सुंदर आहे, जाम भारी वाटतं. म्हणजे जुनं कोकणातील घर, पारंपरिक घर तसं आहे. हे बघा, ओटी आहे, मजगर आहे, आतमध्ये खोली आहे, त्याच्या आतमध्ये किचन आहे, इकडे 2 खोल्या आहेत, तिकडे देवारा आहे. फार सुंदर, फार सुंदर असं घर आहे. चला. आणि हो, अंगण पण बघा. आत्ताची व्हिडिओ आहे ना इथे थांबवत नाही आहे, कंटिन्यू करतोय, कारण की उद्या आपण घेणार आहोत ते भराडी देवीचं रोपं लावल्यानंतरचं दर्शन. चला. आणि मित्रांनो, कसं नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तळ कोकणातल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्या एकदम भन्नाट असतात आणि त्यांचा इतिहास पण भन्नाट असतो. भराडी देवीची यात्रा मित्रांनो कोकणातील एक आपण म्हणतो ना की एक जागृत आणि एक प्रसिद्ध अशी यात्रा आहे. ही तयारीची व्हिडिओ आहे. ह्याच्याच पुढं जी कंटिन्यू आता होते ना लगेच, ती उद्याची खरी यात्रेची व्हिडिओ आहे, सकाळची. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुड मॉर्निंग मित्रांनो, वाजले आहेत सकाळचे 5. गर्दी बघा, 5 वाजता पण गर्दी तुफान आहे. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे आणि आत्ता चाललो आहे दर्शनाला, कारण की आता देवीची लावलेली आहेत रूपं लावल्यानंतर देवीचं दर्शन घेऊया. पुन्हा एकदा सांगतो, आतमध्ये व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही आहे, पण जेवढं जास्तीत जास्त आपल्याला जवळून जत्रा बघता येईल ना तो आपण अनुभव घेणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या जत्रेच्या दिवसापासून. हे बघा, गर्दी बघा आणि देवीचं दर्शन नाही झालं म्हणून काय आलं. समोर बघा आपल्याला कळस पाहायला मिळतं. असं दरवेळी आपण
पंढरपूरला जातो बरेचसे भाविक वारकरी आहेत ते ज्यांना दर्शन भेटत नाही ते कळसाचं दर्शन घेतात. आता तुम्हाला दर्शन व्हिडिओमार्फत भेटणार नाही म्हणून कळसाचं दर्शन घ्या. मित्रांनो दर्शन तर झालं, फक्त 15 मिनिटात आमचं दर्शन झालं. रोहित कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. एकदम 15 मिनिटात दर्शन झालं आणि लाईन तुम्ही बघताय एकदम मागे पण लाईन चालू आहे आणि एवढं लवकर दर्शन होणं म्हणजे ते भाग्याचं काम झालं. ही लाईन आहे मित्रांनो, इकडे मागे दिसते बघा ती लाईन आहे. आणि आमचं दर्शन झालं ते विनायकच्या भावजींमुळे. पुन्हा एकदा व्हिडिओ तिथं आम्ही थँक्यू बोललो व्हिडिओच्या मार्फत सुद्धा धन्यवाद. आणि विनायक तुला सुद्धा. मागच्या वेळी मी आलो तेव्हा जवळजवळ 2.5-3 तास लाईनमध्ये होतो. 15 मिनटं झालं म्हणजे आम्ही बाकीची जत्रा आता पूर्ण एन्जॉय करू शकतो. सकाळच्या वाजले 5:30 तरीसुद्धा इथली गर्दी बघा, फुल गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. चल आता जत्रेत काल तर दुकानं आहेत ना थोडी सेटअप होत होती, आता आपल्या मित्रांची काही दुकानं आहेत ना त्यांना भेट देऊया. समोर मित्रांनो बंटी दादा बघू शकता आणि दादाच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तर आपण व्यवसाय आता चालू करून आपल्याला 2 वर्ष झाली. रोहित माझा पार्टनर आहे, रोहित कडू. आम्ही दोघं हे करतो सगळीकडे म्हणजे आपले पाठवतं. ऑनलाईन पहिली सुरुवात केलेलं होतं, त्याच्यानंतर आता शॉप सुरू केलं. शॉप आपला कणकवलीत मराठा मंडळाचा माधव बागचेत आहे, अनुभवच्या बाजूक आपला शॉप असा. आणि तुमका ऑनलाईन डिलिव्हरी होई असतात तर ती होम डिलिव्हरी तुमका मिळतली पूर्ण भारतात खंय पण. मित्रांनो नक्की व्हिजिट करा. आता आम्ही देखील एक टी शर्ट घेतोय बघू शकता, हे बघा हॅशटॅग कोकणकर. कस्टमाइज टी शर्ट पण आपल्याकडे तुमका हवी तशी मिळतं, हुडी पण मिळतं, पण ऑनलाईन सगळं मिळतं जास्त करून. आणि आपलं शॉप कणकवलीत असल्यामुळे तुम्ही काही तुमचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे वाचाक शकता. नक्कीच. भावाक नक्की सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर सगळा खायचा करा आणि आपल्या माणसांका मोठे करा. अशी आपली सगळी ही संस्कृती असतात ते असे आपले युट्यूबर्स दाखवत असतात, त्यामुळे त्यांना नक्की सपोर्ट करा. बघू शकता मित्रांनो. सो नक्की व्हिजिट करा एकदा नक्की शॉपला, कारण खूप सुंदर सुंदर प्रकारचे टी शर्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. मित्रांनो काल आम्ही जेव्हा गाडी लावली ना फक्त या 2 गाड्या होत्या. आता गर्दी बघा, हे बघा. आणि ही फक्त मालवणकडची बाजू आहे. मालवणकडची बाजू आहे ना तिकडचं हे पार्किंग आहे. तिकडं किती असेल विचार करा. कणकवली साईडला तर मोठा आहे, ह्याच्यापेक्षा मोठा आहे. या 2 गाड्या होत्या आणि आत्ता हजारो गाड्या आहेत, हजारो गाड्या या फक्त पार्किंगला आहेत. बाहेरच्या साईडला आहेत ते वेगळ्या. फुल गर्दी आहे, फुल गर्दी. चला आता कुठेतरी आहे ना नाश्त्याला थांबूया. त्यानंतर इथली माहिती आहे ना ती थोडक्यात तुम्हाला अजून थोडीशी राहिली आहे ती देतो. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो आता आलो आपण कणकवलीत आपण नाश्त्याला थांबलेलो होतो आहे लोटस रेस्टॉरंटला. मस्त होतं रेस्टॉरंट, हायवेच्या जवळच आहे म्हणजे हा हायवे आणि त्याच्या मागे असलेलं हे लोटस रेस्टॉरंट. आणि मित्रांनो जत्रा फुल एन्जॉय केली. तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितलीत ना त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि इथपर्यंत जर आलात तर पटकन सबस्क्राईब पण करून जा. आणि तुम्हाला बघाशी बोललो की काही 1-2 गोष्टी सांगायच्या राहिल्यात. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आंगणेवाडीचं जे भराडी देवीचं मंदिर आहे ते एक खाजगी मंदिर आहे, जे आंगणे फॅमिली आहे तिथली. मसुरे गाव ना, मसुरे गाव आहे आंगणेवाडीत. मसुरे गावात आंगणेवाडी आहे. तिथलं खाजगी आंगणे फॅमिली आहे, त्यांचं खाजगी मंदिर आहे ते. पण खाजगी मंदिर असून सुद्धा आहे ना पंचक्रोशीतील लोक येऊन तिथे आशीर्वाद घेतात, आपले नवस बोलले जातात, नवस फेडले जातात. आणि ज्यांचे नवस पूर्ती होते ते एक अशी प्रथा तिथे आहे की तुळाभार असं एक तिथे जागा आहे. म्हणजे आपण तुला करतो बघा, म्हणजे पूर्वीच्या काळी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झालेला तेव्हा तुला झालेली की शिवरायांच्या वजनाचे इतके होण किंवा सोन्याचे दागिने हे वाटण्यात आले होते. त्यासारखंच असतं की तुमचा समजा नवस झाला, उदाहरणार्थ माझा नवस समजा पूर्ण झाला तर माझी तिथे तुला केली जाते आणि माझ्या वजना इतकं मी काहीतरी दान करायचं असतं. म्हणजे गूळ असेल, साखर असेल, काही तुमची जी इच्छा असेल ते दान करायची असते. अशी एक वेगळी अनोखी प्रथा इथे आहे. आतमध्ये शूटिंगला परवानगी नसल्यामुळे ते मला तिथे टाकता आलं नाही किंवा ते दाखवता आलं नाही. पण अशा अनोख्या प्रथा, वेगवेगळ्या प्रथा आपल्या कोकणात आहेत आणि अशाच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आहेत ना, वेगळ्या अनोख्या प्रथा पाहण्यासाठी आहे ना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता कोकणातील पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.